रामकृष्ण हरी. सर्व भजन प्रेमींना माझा सप्रेम नमस्कार. आज मी गोरख कल्याण मधुर राग आहे त्याच्यावरचा अभंग घेणार आहे. अभंगही छान आहे. बोधला महाराज यांचा अभंग आहे. अनंत जन्माचे फेडिले साकडे, चुकविले कोडे 84चे. 84चा फेरा सोशी एर झाला, चुकवी दातारा पांडुरंगा. बोधला म्हणे एक बरे केले, बोधला म्हणे एक बरे केले, खत हे फाडिले जन्मांतरीचे. ते बोधला महाराज सगळ्यांना माहिती असतील, भगवंताचे लाडके भक्त होते. एक प्रसंग आहे, अगदी एका मिनिटात सांगतो. की वारी जवळ आलेली असते. बहुतेकांना तुम्हाला माहिती आहे वारी जवळ आल्यानंतर काय मनुष्याची परिस्थिती होते. काय 15 दिवस वारी अगोदर तर त्याची तयारी असते, पिशव्या भरायची, कपडे, कुठे काय, भांडी कोंडी. तसा वारी 15 दिवसावर आलेली आहे. आणि बोधला महाराजांना सगळं पंढरपूरच दिसत होतं. परंतु पेरणीचे दिवस असल्यामुळे पेरणीचं करणं भाग होतं. मग घाईघाईमध्ये ज्वारी पेरायची होती, परंतु त्यांनी भोपळ्याचं बी घेतलं. काय आणि बी पेरू लागले. लोक सांगतायत अहो हे भोपळ्याचं बी आहे, ज्वारी नाही. तरी पण ते म्हणायचे नाही नाही ज्वारीच आहे. अशा प्रकारे संपूर्ण शेतामध्ये ज्वारी पेरलेली आहे. आणि लोक सांगतात तरी त्यांनी ऐकलं नाही. नाही म्हणजे मी ज्वारीच पेरली. पंढरपूरला गेल्यानंतर इकडे भोपळ्याचे कोंब उगून आली. नंतर लोकांनी सांगितलं बघा आम्ही सांगत होतो ऐकलं नाही, हे बी भोपळ्याचं आहे. परंतु नाही म्हणे ज्वारीचंच आहे. पुढे काय झालं, वेल आले भोपळ्याचे आणि मोठे भोपळे तयार झाले त्याला. मग मात्र लोकांनी त्याला जबरदस्तीने शेतात नेलं आणि आम्ही ओरडून सांगतोय अहो तुम्ही काय केलं, ज्वारी म्हणून भोपळ्याचंच बी पेरलं. तरी सुद्धा नाही म्हणे मी ज्वारीच केली. आता मात्र त्याच्यातला एक जण उठला काय आणि त्याच्या पुढचा तो एक भोपळा तोडून दगडावर आपटला रागाने. आता तरी बघा काय येते म्हणे, काय सारखं ज्वारी ज्वारी करताय. तर त्या भोपळ्यामधून ज्वारी त्या ठिकाणी निघालेली आहे. सिद्धांत असा आहे की जो देवाचा लाडका भक्त आहे त्याच्या मुखातून निघालेली वाक्य भगवंताला पूर्ण करावी लागतात. आपला हा विषय नाहीये, परंतु जाता जाता बोधला महाराजांचं सांगावंसं वाटलं म्हणून सांगितलं. आपण पुन्हा मूळ विषयाकडे येऊया. तर हा गोरख कल्याण राग आहे. याच्यामध्ये प्रमुख स्वर निषाद कोमल आहे. हा जो स्वर इतका महत्वाचा आहे की याच्याशिवाय गोरख कल्याण उभाच राहू शकत नाही. काय बाकी सगळे स्वर शुद्ध आहेत. गंधार पूर्णपणे वर्ज्य आहे. आरोहामध्ये पंचम वर्ज्य आहे. आणि गंमत अशी आहे की या नीट जर चिंतन करून तुम्ही ऐकलं तर तुमच्या असं लक्षात येईल की पूर्वांगामध्ये दुर्गा असल्याचा भास होतो आणि उत्तरांगामध्ये बागीश्री असल्याचा भास होतो. तर अशा प्रकारे हा छानसा राग आहे. आवडो आवडो म्हणजे जाताना 5 स्वर आहे म्हणजे आणि येताना 5 स्वर. काय आणि वादी शिडज आहे, छान स्वर आहे. वादी शिडज, संवादी पंचम, थाट खमाज आहे. आणि गाण्याची वेळ रात्रीचा 2रा प्रहर आहे. हे कशासाठी सांगतो, तुमच्यातलीच काही महात्मे विचारतात वेळ काय, तर मग सगळं सांगावं लागतं त्यांना. आणि आपल्याला माहिती का असू नये हेही महत्वाचं आहे. काय असो, तर या ठिकाणी नेहमीप्रमाणे मी रागाचं आरू आवरू तुम्हाला म्हणून दाखवतो. फार गोड राग आहे. सा नी ध
एकदा घेतो. सा रे म ध नि ध सा, सा नि ध म प म रे सा. पंचमचं महत्व जास्त नाहीये. काही कलाकार पंचम घेतेही नाही, परंतु आपण घेतलेला आहे याच्यामध्ये. असो, पंचमचा उपयोग कमी आहे. पकड कशी आहे? ध सा रे म रे सा नि ध सा. पुन्हा एकदा ध सा रे म रे सा नि ध सा. गोड राग आहे. थोडीशी स्वरसंगती सांगतो. सा रे नि ध सा रे म ध प ध नि ध म रे म ध नि ध सा रे नि ध म प म रे नि ध सा. अशा प्रकारे आपण आता प्रत्यक्ष या ठिकाणी अभंग पाहूया. अनंत जन्माचे फेडिले साकडे, चुकविले कोडे 84चे. अर्थ जर घेतला तर फार उत्कृष्ट अभंग आहे. पाहूया आपण प्रत्यक्ष अभंग. अनंत जन्माचे फेडिले साकडे, अनंत जन्माचे फेडिले साकडे. अनंत जन्माचे फेडिले साकडे, अनंत जन्माचे फेडिले साकडे. चुकविले कोडे 84चे, चुकविले कोडे 84चे. चुकविले कोडे 84चे, 84चा फेरा सोशीर झाला, 84चा फेरा
बोधा म्हणे एक बरे केले, बोधा म्हणे एक बरे केले. बोधा म्हणे एक बरे केले, बोधा म्हणे एक बरे केले. खत हे फाडिले, खत हे फाडिले, खत हे फाडिले. जन्मांतरीचे खत हे फाडिले, खत हे फाडिले, खत हे फाडिले. जन्मांतरीचे खत हे फाडिले, जन्मांतरीचे. 84चा फेरा सोशील झाला, 84चा फेरा सोशील झाला, 84चा फेरा सोशील झाला. सुखी दातारा पांडुरंगा, सुखी दातारा पांडुरंगा. 84चा फेरा सोशील झाला, 84चा फेरा सोशील झाला, 84चा फेरा सोशील झाला, सोशील झाला, सोशील झाला. अत्यंत सोपा आहे, परंतु काही लोकांना जरा माझी पेटी बघायची असते, म्हणून मी सरगमसहित तुम्हाला वाजवून दाखवतो. त्यामुळे अजूनही नवशिक्यांना सोपं होईल. ध ध ध ध पद नी धम, ध ध पद नी धम. अनंत जन्मीचे फेडिले साखरी, आन ध ध पद नी धम. पम रे सा निध सा फेडिले सागरे. ध सा रे मध पद नी ध, ध सा रे मध पद नी ध. चुकविला कोडे जन्मांतरीचे, मरे पमरे सा. वरच्या प्रमाणेच आहे. 84चा फेरा सोशील झाला, 84चा फेरा सोशील झाला. चुकविला तारा ध सा रे मध पद नी ध. चुकवियेर झारा मरे पमरे सा पांडुरंगा. तीनच कडवेचा अभंग आहे, पण अर्थबोध छान आहे, चालही गोड आहे. शेवटचं कडवं पाहूया. बोधा बोधा म्हणे
एक बरे नाही केले मम धसा धसा सा रे मरे सानी धसा बोधला बोधला मने एक बरे नाही केले सारे निध धम खत हे फाडीले सारे निध धम खत हे फाडीले पमरे सा निधसा जन्मा तरीचे पमरे सा निधसा जन्मा तरीचे. अशा प्रकारे छानसा अभंग मी गाण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरेच लोकांनी मला विनंती केली की गोरख कल्याण मधला राग आम्हाला सांगा, म्हणून त्यांना मी प्रेफरन्स दिला. काय तर त्यांच्यासाठी मी अभंग काढला आणि सर्वांसाठी त्याचा उपयोग होतो. तर या ठिकाणी मी थांबतो. रामकृष्ण हरी.